जी अर्थात जेनेरिक याच्या पहिल्या घटकामधला पहिला घटक आपण पाहिला, तमाशा, भूमिका, स्वरूप आणि त्याचे वैशिष्ट्ये. आता दुसरा जो घटक आहे तो म्हणजेच लोकनाट्य. लोकनाट्य आणि पथनाट्य यांचा जवळपास जवळीकतेचा संबंध आहे. लोकनाट्य म्हणजे लोकांसाठी सादर केलेलं नाट्य म्हणजे लोकनाट्य. मग त्याच्यामध्ये दशावतार, कीर्तन, भारुड, रायरन ही जी मंडळी आहे हे जे सादर करतात ते लोकनाट्य. आणि म्हणून पथनाट्य आणि लोकनाट्याच्या संदर्भात आपण एक थोडकी धावती चर्चा करणार आहोत. अगदी प्राचीन काळापासून महाराष्ट्रामध्ये दशावतार, ललित, जागरण, गोंधळ, भारुड, बहुरूपी, तमाशा यासारख्या लोककला रूढ होत्या. समाजानं त्यांना स्वीकारलं होतं. म्हणजे आपण दुसऱ्या घटकाचा विचार करत आहोत, लोकनाट्य, भूमिका, स्वरूप आणि वैशिष्ट्ये. त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आल्या ज्या महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून ह्या लोकनाट्याचाच भाग आहे. दशावतार, ललित, जागरण, गोंधळ, भारुड, बहुरूपी, तमाशा यासारख्या लोककला ह्या पूर्वीपासूनच महाराष्ट्रामध्ये समाविष्ट होत्या किंवा महाराष्ट्रामध्ये सादर केल्या जात होत्या. समाजाने त्यांना स्वीकारलेलं होतं, त्यांना आश्रय दिलेला होता. त्यामुळे त्या कला कित्येक वर्षानंतर आजही सादर होताना दिसतात. आजही आपल्याकडे पाहतो आपण, गोंधळ घातला जातो. कुटुंबातला ज्येष्ठ व्यक्तीचं लग्न करायचं असेल, जिथं खंडेराव असेल तर तिथं गोंधळ घातला जातोय. जागरण केलं जात आहे, ललित सादरी केली जातात. कोकणामध्ये जर गेलो तर दशावतार सादर केले जातात. भारुड गाणारा भारुडकार असतो, विविध वेश धारण करणारा बहुरूपीय असतो. आणि तमाशाबद्दल तर आपण प्रदीर्घ अशी चर्चा केलेलीच आहे. त्यामुळे त्या कला कित्येक वर्षानंतर आजही महाराष्ट्रामध्ये सादर होताना दिसतात. त्या साऱ्या कला लोकांनी निर्माण केल्या आणि म्हणून ते लोकनाट्याचं त्या लोकांमध्ये रुजल्या. त्यामध्ये काळानुरूप जे बदल होत गेले ते लोकांनीच केले आणि लोकांनीच त्या सांस्कृतिक वारसा म्हणून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केल्या. या लोककला धार्मिक प्रेरणेतून निर्माण झाल्या. त्यामध्ये एक प्रकारचं नाट्य होतं, त्या नाट्य स्वरूपात सादर केल्या जात होत्या. म्हणून या साऱ्यांचा उल्लेख लोकनाट्य या नावानं होऊ लागतो, लक्षात घ्या. म्हणून या सर्व ज्या लोककला आहे या सर्व काळानुरूप जरी त्यांच्यामध्ये बदल होत गेले तरी लोकांनीच केलेत आणि लोकांनीच सांस्कृतिक वारसा म्हणून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्या सुपूर्द केलेल्या आहेत. या लोककला धार्मिक प्रेरणेतून निर्माण झालेल्या, त्यामध्ये एक प्रकारचं नाट्य होतं आणि त्या नाट्य स्वरूपात सादर केल्या जात होत्या. म्हणून या साऱ्यांचा उल्लेख लोकनाट्य या नावानं होऊ लागला. लोकनाट्य ह्या संकल्पनेमध्ये ज्यामध्ये नाट्यतत्व आहे आणि ज्या कला लोकनिर्मित, लोकाश्रित आणि लोकसंक्रमित आहेत अशा त्यांच्यामध्ये दशावतार, ललित, जागरण, गोंधळ, भारुड आणि बहुरूपी, तमाशा यासारख्या अनेक लोककला गृहीत धरलेल्या आहेत. लोककला पाहत असताना म्हणजे या तीनही प्रकारामध्ये पथनाट्य असेल, नाटक असेल आणि लोककला असेल, या तीनही कला प्रकारांमध्ये नाट्यतत्व एक सारखंच असतं. या नाट्यतत्वाशिवाय या कला प्रकारातील आशय सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येणं शक्यच नाही. नाट्यतत्वामुळेच रसिक प्रेक्षकांच्या जवळ जाता येतं, त्यांच्या मनाचा ठाव घेता येतो. या दृष्टीनं लोकनाट्य आणि पथनाट्य हे सामर्थ्यवान असतात. लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, लोकांच्या मनाचा ठाव घ्यायचा असेल आणि हे करत असताना लोकनाट्य हा जो प्रकार आहे हा लोकांसाठी सादर केलेला लोकप्रकार आहे. म्हणून लोकनाट्यामधलं नाट्य म्हणजे तमाशा असेल, पथनाट्य असेल, जलसे असतील, जलशांमध्ये शाहिरी वाङ्मय येतं,
पण पथनाट्य म्हणजे मी तुम्हाला काल धावता आढावामध्ये सांगितलं होतं की चौका चौकात सादर होणारं पथनाट्य हे सामर्थ्यवान झालेलं आपल्याला दिसतं. रचनातंत्र आणि सादरीकरण या बाबतीत पथनाट्य आणि लोकनाट्य यामध्ये बरंचसं साम्य आहे. लोकनाट्य हे पूर्वापार चालत आलेली आहेत. त्याचा अमुक असा एक लेखक रचनाकार नसतो. त्यामध्ये काळानुरूप अनेकांनी अनेक बदल केलेले असतात. या साऱ्यांच्या प्रयत्नातून लोकनाट्यांना असं स्वरूप प्राप्त झालेलं असतं की लोकनाट्य लोकांच्या जीवनाचा फार मोठा विरंगुळा ठरतात. पथनाट्याची रचनासुद्धा एकच व्यक्ती करत असते असं नाही, तर काही पथनाट्य सामूहिक असतात. अनेक जण एकाच मुद्द्यावर विचार करतात. या साऱ्या विचारातून पथनाट्य जन्मास येत असते. अशा सामूहिक विचारातून तयार केलेली अनेक पथनाट्य आपला हेतू साध्य करण्यात सफल झालेली आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीवाणी प्रकाशित बायांच्या जन्माचं नाटक हे होय. ही पथनाट्य कोणा एका व्यक्तीची नाही, तर अनेक चर्चेतून निर्माण झालेली आहे. लोकनाट्य ही समाजाची निर्मिती आहे आणि ती दीर्घकाळ चाललेली प्रक्रिया आहे. लोकनाट्यामध्ये काळानुरूप घडणारा बदल हा नैसर्गिक आहे, पण पथनाट्य ही समाजाची निर्मिती नसते. समाजातील काही लोकांनी एकत्र येऊन ते समाजासाठी विशिष्ट हेतूने केलेली असतात. लोकनाट्याची संहिता लवचिक स्वरूपाची असते. प्रत्यक्ष संहिता आणि सादर केलेलं लोकनाट्य यामध्ये बराच फरक असतो. अशा वेळी ती संहिता केवळ कार्यक्रमाचा आराखडाच ठरते. अशा प्रकारची लौकिकता पथनाट्यात संहितेत नसते. लोकनाट्याप्रमाणेच बदल झालेला आपल्याला पथनाट्यात सुद्धा बदल झालेला दिसतो. अर्थात हा बदल योग्य परिणाम साधण्यासाठी पोषक ठरतो. लवचिकपणामुळेच एखादा कलावंत उत्स्फूर्तपणे एखादं वाक्य संहितेत नसलेलं म्हटलं किंवा एखादं वाक्य गाडलं तरी सादर होणाऱ्या पथनाट्यामध्ये कोणताच फरक पडत नाही. आणि मग पथनाट्य किंवा लोकनाट्य याच्यामध्ये एखादा प्रसंग गाडून टाकला किंवा तो एखाद्याने एक्स्ट्राचा मध्ये ॲड केला तर काहीही फरक पडताना आपल्याला दिसत नाही. पथनाट्यामध्ये कोणताही फरक पडत नसतो. उलट संहितेमध्ये लवचिकतेमुळे संहिता अधिक प्रभावित झालेली आहे. लोकनाट्यामध्ये देवादिकांचे चरित्र नाट्यरूपाने दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो, तर कधीकधी सामाजिक विषयांवरही लोकनाट्य पाहावयास आपल्याला मिळतात. लोकनाट्यांमध्ये तत्कालीन समाज जीवनातील समस्या, अनिष्ट रूढी, परंपरा, सामाजिक अपप्रवृत्ती यावर उपहासात्मक टीका केलेली असते. पथनाट्यामध्ये माणसांच्या दैनंदिन जीवनातील समस्या, नित्याचे प्रश्न यावर चर्चा केलेली असते. कधीकधी उपायही सुचवलेला असतो. पथनाट्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब उमटलेलं असतं. पथनाट्य व लोकनाट्य दोघांचे विषय समाजजीवन, समाजमनाशी निगडीत असतात. पतन करण्यामागं समाज प्रबोधन किंवा विशिष्ट विचाराचा प्रसार हा हेतू असतो. त्यामागे प्रबोधन प्रेरणा असते. लोकनाट्य सादर करण्यामागं लोकांचं निखळ मनोरंजन करणं हा हेतू नसतो. तर मराठीतील बहुतेक लोकनाट्य ही धार्मिकतेशी जोडलेली आहेत. त्यामुळं रिटेक एसी यांना विधिनाट्य म्हणून संबोधलं आहे. मात्र मराठी तमाशा हा निखळ रंजनासाठी कार्यरत असलेला दिसतो. त्यामुळं मराठीतील हे लोकनाट्य लोकांचा धर्म आणि जीवनविषयक नीतिनियम शिकवण्याचा प्रयत्न. म्हणजे लोकनाट्याचा मूळ हेतू काय आहे की समाजामध्ये एक प्रकारे नीतिनियम आणि जीवनविषयक आणि धर्मविषयक जे काही नीतिनियम आहेत, चौकट्या आहेत, दशावतार म्हणजे भगवान विष्णूने घेतलेले जे काही 10 अवतार आहेत, मत्स्य अवतार, कुमार अवतार, वराह अवतार, वामन अवतार, नरसिंह अवतार, रामकृष्ण, बरोबर आहे की नाही, परशुराम असते, बौद्ध असते आणि आजचा कली ज्याला आपण कलियुग म्हणतो तो कली किंवा अजून कोणी असते. तर हे जे दशावतार आहेत याच्या मागे एक प्रकारे धार्मिक कारणं आहेत आणि त्याचबरोबर जीवनविषयक जो भाग आहे, नीतिनियम शिकवण्याचा प्रयत्न या दशावतारामधून केले जातात. भारुडामधून केले जातात, कीर्तनातून केले जातात, जागरणातून केले जातात. पण नीतिनियम की माणसाने
नीतिनियमाचं कसं पालन करावं, जेणेकरून समाजामध्ये वावरत असताना तो माणूस अधिक सक्षमपणे आणि प्रभावीपणे काय होऊ शकतो, वावरताना त्याची नीतिमत्ता उंचावली जाऊ शकते. एक सकस व्यक्तिचित्रण म्हणून तो सर्वांसमोर येऊ शकतो. हा एक भाव लोकनाट्याच्या माध्यमातून जीवनविषयक नीतिनियम म्हणजे माणसाने आपण म्हणतो की काही जीवनविषयक जे नियम आहेत ते अलिखित आहे, की लहानांनी मोठ्याचा आदर करायचा असं कुठंच म्हटलेलं नाही की लहानांनी मोठ्याचा आदर करायचा. मग मोठ्यांनी नेहमी लहानांचा अपमानच करत राहायचा का, असाही प्रश्न निर्माण होतो. पण तसं नाही. म्हणजे काही जे नीतिनियम आहेत, काही चौकटी ज्या आहेत, त्या चौकटी माणसाच्या जीवनासाठी उपयुक्त ठरतात. आणि म्हणून पथनाट्य आणि अभिनयाच्या तुलनेने लोकनाट्यातील अभिनय हा ओथळ असतो. आणि मग आपण दशावतार कोकणामध्ये जर तुम्ही कधी गेलात तर दशावतार घ्या, किंवा आपल्याकडे सातपुड्यामध्ये होळीच्या वेळेस सादर होणारे जे काही विविध सोंग घेऊन फिरणारे लोक आहेत, लक्षात घ्या मित्र, विनोदाचा भाग नाही, जर आपण त्याच्या पाठीमागची भूमिका जर लक्षात घेतली तर आपलं असं लक्षात येतं की होळी का सादर केली जाते. बरोबर आहे का नाही, की दुष्ट विचारांसाठी संपवणं हा एक तो भाग असतो. आणि म्हणून हा दुष्ट विचारांचा जो उद्देश आपल्याला त्या ठिकाणी दिसतो ते लोकनाट्यातील अभिनय हा उथळ आपल्याला दिसतो. लोकनाट्यामध्ये कायिक वाचिक अभिनयांचा प्राधान्याने उपयोग केला जातो. पथनाट्यातील अभिनयांमध्ये कायिक वाचिक अभिनयावर भर असतो. पथनाट्यातील अभिनयामध्ये कायिक वाचिक अभिनयावर भर असला तरी पथनाट्यातील अभिनयामध्ये नाटकातील अभिनयाचे तंत्र अभिप्रेत असतं. लोकनाट्यामध्ये अभिनय हा मुक्त स्वरूपाचा असतो आणि लोकनाट्यामध्ये वैचारिकतेला फारसा वाव नसतो. आणि म्हणून लोकनाट्यामधील कलावंतांकडे ही उत्स्फूर्तता, संवाद हे कशोप त्यांच्याकडे असतं. आणि म्हणून लोकनाट्य हे पथनाट्यासारखंच असतं, पण पथनाट्य ही चौकात सादर होणारा प्रकार आहे. आणि लोकनाट्य जे आहेत, समजा भारुडं असते, ते एक कार्यक्रम आयोजन केलं जातं, त्याची संहितेच्या पद्धतीनं, किंवा गोंधळ असेल, कोणाकडे तरी कुळाचार म्हणून गोंधळ घातला जात असेल तर त्या घरी ते सर्वजण एकत्र येतात आणि मग एक प्रकारे तो गोंधळ घालत असताना त्या ठिकाणी जी पूजाविधी असेल ती पूजाविधी झाल्यानंतर रात्रभर आध्यात्मिक पद्धतीचं प्रवचन प्रबोधन केलं जात असतं. मग मध्ये मध्ये संवाद असतात आणि त्या कलावंतांकडे एक उत्स्फूर्त असं लोकनाट्य, उत्स्फूर्त असे संवाद आणि त्यांच्या अंगी असलेल्या अभिनय ते आपल्यासमोर सादर करत असतात. रंगभूषा वेशभूषा बाबतीत पथनाट्य आणि लोकनाट्याच्या चर्चामध्ये आपल्याला फरक आहे. लोकनाट्यामध्ये रंगभूषा वेशभूषा याचा जास्तीत जास्त वापर केला. आता दशावतार सादर करायचे असतील, गोंधळ घालायचं असेल तर वाघ्या मुरडी आला, त्यानंतर वासुदेव सादर करायचा असेल तर त्याची रंगभूषा वेशभूषा आली, भारुडा असेल तर तो त्याचा वेशभूषेने येईल, कीर्तन करायचं असेल तर मग ती बाकीची मंडळी. म्हणजे हा जो भाव आहे की रंगभूषा आणि वेशभूषा ह्या लोकनाट्यांमध्ये त्याला एक स्थान आहे. पथनाट्यामध्ये तसं नसतं. पथनाट्यामध्ये आपला आहे तो गणवेशानं आपण ते पथनाट्य सादर करू शकतो. आणि म्हणून जास्तीत जास्त वापर या लोकनाट्यामध्ये रंगभूषेचा आणि वेशभूषेचा केला जात असतो. लोकनाट्याचा दिमाग वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या लोकनाट्यात राजा राणीचं कथानक असेल तर राजा हा राजासारखा वाटावा, त्याला रंगभूषा करून अधिक तेजपुंज बनवलं जातं. राणी ही सुंदर असावी म्हणून तिलाही अधिक सुंदर बनवलं जातं. राजाला भरजरी पोशाख, डोक्यावर मुकुट, गळ्यात मोत्यांच्या माळा अशा गोष्टींचा वापर त्याला करावा लागतो. खरोखर राजा वाटावा इतपत सजवलं जातं, तर राणीलाही तसं सजवलं जातं. मात्र पथनाट्यामध्ये यांना स्थान नसतं. राजा म्हटलं की त्याच्या कपडावर साधा पुठ्ठ्यांचा तुरा असलेला मुकुट घातला आणि उपरण्याचं टोक गळ्याला अडकून दिलं की जमिनीवर लोळत ठेवलं तरी राजा. यासाठी पथनाट्याचा हा भाग आपल्याला दिसतो. पथनाट्यामध्ये वेशभूषेला रंगभूषेला गरज नसते, पण लोकनाट्यामध्ये लोकनाट्य सादर होताना
निरनिराळी दृश्य असलेले पडद्यांचा वापर केला जातो. त्यामुळे प्रसंग उठावदार होतो. बहुतेक वेळा लोकनाट्य ही साध्या निळ्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर सादर होताना दिसतात. कधी कधी निळा पडदाही नसतो. उघड्यावर लोकनाट्य सादर होतात. पटनाट्यामध्ये नेपथ्याचा कमीत कमी वापर केला गेलेला असतो. लोकनाट्यामध्ये मात्र नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, पडद्यांचे वापर केलेला आपल्याला दिसतो. लोकनाट्यामध्ये संगीत हे अविभाज्य अंग आहे. संगीताशिवाय लोकनाट्य ही कल्पना कोणीच करू शकत नाही. लोकनाट्यात असलेल्या पदांना संगीताची जोड देऊन शृंगार, हास्य, करुण आदी रसांची निर्मिती केली जाते. कधी कधी लोकनाट्यामध्ये देवाधिकांचा महिमा गाणारे पदही असतात. तेव्हा संगीताच्या सुरेख साथीनं भक्ती रसाची निर्मिती केली जाते. लोकनाट्याचं संगीत हे लोकसंगीत असतं. त्यामध्ये परंपरेत चालत आलेली पद, लावण्या, ओव्या इत्यादी येतात. ते ढोलकी, तुंतुणं, सूरपेटी, चौंडक, दिमडी, टाळ या पारंपरिक वाद्याच्या संगीतानं खुलवल्या जातात. पथनाट्यामध्ये आपले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकसंगीताचा आधार केवळ घेतलेला असतो आणि म्हणून लोकनाट्यापेक्षा पथनाट्यातले पद पूर्णपणे वेगळे असतात. लोकसंगीताची जोड मिळाल्यामुळे ही पद लोकनाट्याच्या पठडीतली वाटतात. लोकनाट्याचं नृत्य हे लोकनाट्याचं अविभाज्य अंग आहे. म्हणजे संगीत आलं, नृत्य आलं. खास नृत्यामधून आनंद शोधणारा असा लोकनाट्याचा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग आहे. नृत्याशिवाय लोकनाट्याला रंग येत नाहीत. लोकनाट्य नृत्य ही प्रेक्षका आणि कथाकारांची गरज म्हणून येतात. तर पथनाट्यामध्ये गरजेपेक्षा लोकांना आकर्षित करण्याची खास क्लुप्ती म्हणून नृत्य सादर केले जातात. आणि लोकनाट्य प्रेक्षकांच्या इच्छेनुसार कितीही नृत्य सादर केले तरी त्याची रसनिर्मितीच्या दृष्टीने फारसा फरक पडत नाही. उलट लोकनाट्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण या गोष्टींचा विचार करत असतो त्यावेळेस मात्र ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात आणि त्या पद्धतीचं लोकनाट्य हे आपल्याला सादर करावं लागत असतं. लोकनाट्य सादरीकरणाचा काळ हा बराच मोठा असतो. कारण पथनाट्य हे 15-20 मिनिटाचं जास्तीत जास्त अर्धा तासाचं असतं. अर्धा तासही चालत नाही, पण 20 मिनिटाच्या जवळपास ते नाट्य असतं. लोकनाट्य एकदा सुरू झालं की ते रात्रभर प्रेक्षकांच्या प्रतिसादानुसार रात्रभर सुरू असतं. कमीत कमी 3 तास तरी ते चालतं. लोकनाट्यामध्ये ज्या लोककलांना आपण समावेश केला आहे त्यापैकी भारुड, बहुरूपी यासारख्या कला प्रकारांचा कालावधी हा पथनाट्याप्रमाणे थोडाच असतो. कारण भारुड काही रात्रभर चालत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून भारुड असतील किंवा बहुरूपी असतील हे पथनाट्यासारखेच असतात. 1-2 तासाचा यांचा कार्यक्रम असतो. पण बाकीचे जे लोकनाट्य आहेत, दशावतार असतील, कीर्तन असेल, ते कीर्तन पण 2-2.5 तासाचंच असतं. गोंधळ असेल, जागरण असेल, ललित असतील, ही मात्र रात्रभर चालणाऱ्या लोकनाट्य प्रकार आहेत. आणि म्हणून यांचा कालावधी पथनाट्याप्रमाणे थोडाच असतो. लोकनाट्याला जसं नाट्यगृह रंगमंच लागतो तसं नाट्यगृहाची रंगमंचाची आवश्यकता पथनाट्याला नसते. कुठेही केव्हाही चावडीच्या पटांगणात ते पथनाट्य सादर होत असतात. मात्र लोकनाट्याला नाट्यगृह किंवा रंगमंच लागतो. लोकनाट्याचा फॉर्म म्हणून पथनाट्य स्वीकार करतात. लोकनाट्याचं स्वरूप आलेलं दिसतं, परंतु लोकनाट्य आणि पथनाट्य यांचं एकमेकांशी साम्य आहे, परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये भेदही आपल्याला दिसतात. लोकनाट्यातील सादरीकरणाचं तंत्र स्वीकारलेलं असलं तरी पथनाट्याने त्यामुळे ते स्वरूप लोकनाट्याच्या अधिक जवळ जाणार आहे. त्यामध्ये नाट्यगुणांमुळे नाटकाशी नाटक सांगतात. अंगभूत आणि व्यावहारिक मर्यादा जिथं नाटक पोहोचू शकत नाही तिथं पथनाट्याच्या साहाय्याने लोकांचं मनोरंजन केलं जातं. आणि लोकनाट्य यापेक्षा एक वेगळा प्रकार म्हणून पथनाट्याचा विचार केला गेलेला आहे, तो भाग वेगळा. पण आपण लोकनाट्याचं स्वरूप पाहत असताना लोकनाट्यामध्ये रंगभूषा, वेशभूषा, नृत्य, संगीत, त्यानंतर रंगमंच, रंगभूमी, नाट्यगृह या घटक लोकनाट्यासाठी आवश्यक असतात. आणि एक आध्यात्मिक, मनोरंजन आणि नीती तत्त्वज्ञान सांगणारा लोकनाट्य प्रकार आपल्याला आजही समाजामध्ये सादर होताना दिसतात. त्यामध्ये आपण काही लोकनाट्यांचा मी फक्त एक ओझरता उल्लेख तुम्ही पहिल्या सत्रामध्ये पाहिलेलंच आहे की लोकनाट्यामध्ये
लोकनाट्य कोणकोणती आहेत ते तसे मी फक्त नामोल्लेख त्यांचा करतो आणि पुढे जातो. त्याच्यामध्ये वासुदेव आहे, पोतराज आहे, भारुड आहे, भराडी आहे, जागरण आहे, गोंधळ आहे आणि कीर्तन आहे, यक्षगान आणि दशावतार हे जे प्रकार आहेत, तर हे प्रकार आपल्याला लोकनाट्याचे म्हणून सांगता येतील. त्याच्यामध्ये दशावतार मराठीमध्ये लोकप्रिय असलेलं लोकनाट्य दशावताराचं महत्त्वाचं स्थान आहे. दशावतारी खेळ कोकणात, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले या भागात ग्रामदेवतेच्या उत्सवाप्रसंगी सादर केले जातात. या खेळात परमेश्वराच्या 10 अवतारांचं दर्शन घडवलं जातं. दशावतार खेळ महाराष्ट्राबरोबर बंगाल, उत्तर प्रदेश, इतर प्रांतातही जत्रा, रामलीला या नावाने प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात दशावतार या खेळाची परंपरा फार जुनी आहे. समर्थांच्या दासबोधामध्ये याचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात सन 1728 श्यामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून येऊन कोकणात अडविरे या गावी दशावताराचा खेळ केला. त्यानंतर अनेक दशावतारी लोकांचे जथ्थे खेळ करू लागले. या दशावतारी खेळामध्ये सुरुवातीस सूत्रधार आपल्या साथीदारांसह परमेश्वराचं स्तवन करतो. रिद्धी-सिद्धी गणपती यांना निमंत्रित करतो. सर्व देवदेवतांना रंगमंचावर येतात, भक्तांना आशीर्वाद देतात. मग सरस्वती स्तवन होऊन सरस्वती रंगमंचावर येते, आशीर्वाद देते. मग ब्रह्मदेव प्रवेश करतो. शंकासूर राक्षसांना वेद पडवलेत आहेत ते वाचावे म्हणून प्रार्थना करतो. विष्णू आणि शंकासूर यांचा संवाद सुरू होतो. हा संवाद विनोद निर्माण करणारा असतो. या विनोद निर्मितीच्या वेळी ओघानं तत्कालीन सामाजिक संदर्भ येतात. विष्णू मत्स्यावतार घेतात, शंकासुराचा वध करतात. या खेळाचं नाव दशावतारी असलं तरी सर्व अवतारांची कथा एकाच वेळीस नाट्यरूपानं मानणं शक्य नसल्याने मत्स्यावतारानंतर अवतारांचा महिमा गाण्यातून व संवादातून सांगून कृष्ण अवताराचा महिमा नाट्यरूपानं दाखवतात. शेवटी गोपाळकाला आरती होऊन कार्यक्रम संपतो. म्हणजे दशावतार कसा सादर केला जातो. त्यानंतर दुसरा प्रकार यक्षगान. यक्षगान व भागवत नाटक यांसारख्या खेळांची परंपरा कर्नाटक, आंध्र, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये आहे. तिथं खूप लोकप्रिय आहेत. यक्ष म्हणजे गंधर्व यांच्यासारख्या निष्णात संगीत नटांनी सादर केलेलं नृत्य नाट्य संगीत प्रधान नाट्य म्हणजे यक्षगान. यक्षगान आणि भागवत नाटक यांचं काहीसं स्वरूप सारखं असलं तरी परमेश्वराचा गुणगान कथा गाण्याच्या माध्यमातून लोकांपुढे सादर करणारा हा एक समुदाय होता. त्यांना भागवत म्हणत. कालांतराने लोकगाण्यांबरोबर भगवंताची सोंग घेऊन प्रत्यक्ष कथा नाटक रूपानं सादर करू लागले म्हणून या कलाप्रकार भागवत नाटक म्हणून म्हटलं जाऊ लागले. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कीर्तनाचा. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूत्रधार आपल्या साथीदारांसह मंगलचरण म्हणतो. यामध्ये गणपती स्तवन केलं जातं, त्यांच्याकडून आशीर्वाद मागितला जातो. मग मुख्य आख्यानाची सुरुवात होते. सूत्रधार आपल्या गाण्यातून पात्रांची ओळख करून देतो. पात्र नाचत रंगमंचावर प्रवेश करतात. भागवत एका बाजूला उभं राहून भगवंताच्या चरित्रावर आधारित गाणी म्हणतो आणि गाण्यातील प्रसंग, रस, संगीत याला अनुसरून पात्र अभिनय सादर करतात. या नाटकामध्ये विदूषकासारखं पात्र विनोद निर्मिती करून लोकांना हसवत असतं. हे नाटक बराच वेळ चालतं. मग आरती होऊन नाटक संपतं. महाराष्ट्रामध्ये कीर्तन संप्रदाय परंपरा फार जुनी आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय जीवनामध्ये कीर्तनानं परिवर्तन घडवलं. कीर्तन हे मनोरंजनातून प्रबोधन करून समाज शिक्षणाचं कार्य करणारं एक लोकप्रिय माध्यम आहे. देश, काल, परिस्थितीनुसार सामाजिक, राष्ट्रीय विषयांवर कीर्तन करणारे कीर्तनकार आजही आढळतात. वारकरी कीर्तन, रामदासी कीर्तन, हरदासी कीर्तन असे कीर्तनाचे 3 प्रकार पडतात. वारकरी कीर्तनात बाह्य स्वरूप हे वारकरी भजनांसारखं असतं. मध्ये विणकरी असतो, अभंगाचे चरण म्हणतो, त्याच्यानुसार एका सुरात त्याच्या भोवती ताडकरी म्हणतात. वारकरी कीर्तनात विणेकऱ्यांऐवजी कीर्तनकार बुवा असतात. डोक्यावर फेटा, कपाळी गंध, मधोमध बुक्का, गालावर वारकरी गंधाची मुद्रा असते. पांढरा स्वच्छ सदरा धोतर नाही तर वेश आहे. अभंग नाचत म्हटले जातात. विषयाला अनुसरून प्रस्तुत संगत अशा सामाजिक व्यंगावर मानवाच्या विविध गुण दोषांना उदाहरणं देऊन बुवा रोचक, रसाळ, विनोदी पद्धतीने अभंगांचा आशय श्रोत्यांच्या मनामध्ये ठसवण्याचा प्रयत्न करतो. श्रोत्यांना आध्यात्मिक जाणीव करून देणं हा त्यामागे हेतू असतो. त्यानंतर हरदासी कीर्तन आहे आणि हरदासी कीर्तनानंतर त्याचे 2 भाग पडतात. पूर्वरंग व दुसऱ्या भागास उत्तरंग म्हणतात. पूर्वरंगात बुवा एक अभंग निरूपणास घेतो. निरूपण करून ते व्यावहारिक नित्याच्या दृष्टांतासह पटवून देतात. उत्तरार्धात अभंगास अनुकूल असं आख्यान सांगतात. अधूनमधून श्लोक, अभंग, ओव्या, दिंडी इत्यादी गातात. कीर्तनात रंगत आणतात. दोन्ही बाजूस तबला, पेटी वाजवणारे असतात. मध्यभागी कीर्तनकार बुवा असतात. त्यांना वक्तृत्व, गायन, अभिनय इत्यादी कला अवगत असतात. त्या लोकांना क्षणार्धात असावा, क्षणार्धात रगडतात, तर कधी कधी आपल्या रसाळ
उगवत्या कथानकामुळे श्रोत्यांच्या मनामध्ये नवरस निर्माण करतात आणि त्यांना मंत्रमुक्त करतात. हे कीर्तन मंदिर, सभामंडप, चावडी, पटांगण अशा सार्वजनिक ठिकाणी चालतं. पेटी, तबला, टाळ, मृदुंग, चिपळी इत्यादी वाद्यांचा वापर करून प्रसंगांमध्ये उठाव आणला जातो. हरदासी कीर्तनाचा संतांनी कीर्तनामध्ये जे वर्णन केलं त्यावरून असं जाणवतं की त्यात व्यक्तिगत अहंभाव त्यागाचा आहे. कीर्तन हा जणू काही एक यज्ञ आहे. त्यात अहंतेचा बळी दिला की कीर्तनात सामील झालेलं मन व्यक्तीचं उरत नाही, ते समूह मन बनतं. माता आणि गर्भ यांच्यामध्ये जसं एक भेद विश्व असतं तसंच ते समूह मन आराध्य देवतेच्या विश्वात नांदत असतं. वक्ता, श्रोता, नट, प्रेक्षक अशी विभागणी यात संभवत नसते. हे वारकरी कीर्तनाचं स्वरूप आहे. कीर्तनामध्ये अहंभाव बाजूला सरून वक्ता आणि श्रोता यामध्ये एकात्मता निर्माण होते. तेव्हा वैयक्तिक भान विसरून मन सामूहिक बनतं. विषय, विचार, समूहचन या पद्धतीनं हे सर्व एकरूप झालेले असतात. कीर्तन ही लोककला आहे. पथनाट्य विकृत असलं तरी भूमिका कीर्तन या लोककलेत आहे. गंगाधर मोर्जे यांच्या विधानावरून अधिक स्पष्ट होते की रामदासी कीर्तनामध्ये प्रभू रामचंद्राचे चरित्र सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. पुराणामध्ये नारायण नारायण असा जयघोष करतो. नारदामध्ये नारदाचा उल्लेख आहे. वस्तुस्थिती कथन करणारा, देवांना त्याच्यावर विचार करायला लावणारा नारद हा पथनाट्याची परंपरा सुरू करणारा कलावंत आहे. आणि त्यानंतर आपण येतो ते गोंधळाकडे. आणि मग गोंधळ, महाराष्ट्रामध्ये गोंधळ या लोककला प्रकाराला धार्मिक दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. लग्न म्हणजे यासारखे शुभ कार्य घरामध्ये झाल्यानंतर कुळदेवतेच्या नावानं गोंधळ घालण्याचा प्रथा फार पुरातन काळापासून आहे. जय सेनापती याने लिहिलेल्या नृत्य रत्नावली या ग्रंथामध्ये कल्याणीचा तिसरा राजा सोमेश्वर याने हे नृत्य केल्याचा उल्लेख आढळतो. त्यानं गोंडाली या नावानं समाजात रूढ असलेल्या या नृत्यामध्ये सुधारणा घडवून आणल्या आणि त्याला चित्रगोंडाली असं नाव दिलं. आमलिका ग्राम महत्व या ग्रंथामध्ये त्या